चला बोटिंग मध्ये बसलोय आपण. दादा त्यांनी बसवलंय आपल्याला बघा. एकच माणूस जाईल. जास्त तब्येत असेल तर वरती चढता नाही येणार. व्यवस्थित जायचं फक्त. माझी तब्येत कमी आहे. जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि आज आपण आलो आहोत पिंपरी चिंचवड येथील थेरगाव मध्ये जे आपलं बोट क्लब गार्डन या ठिकाणी आपण फिरण्यासाठी आलो होतो. या साईडला बोट क्लब गार्डन आहे आणि त्याच्या बाहेरच अगदी छान व्ह्यू दिसेल तुम्हाला. बघा थोडस दाखवतो मी या ठिकाणी तुम्हाला. सो चला जाऊयात आपण आता. हा बाहेरचा व्ह्यू आहे आणि इकडे समोरच तुम्हाला गेटामधनं एंट्री असणार आहे. सो आपण निघूयात आता. आपले मित्र बसले तर कॉलेज स्टुडंट. काय नाव भाऊ? ओमकार. ओमकार. तुझं भाऊ? अथर्व. लोकेश रावत का? फिरण्यासाठी आलेले आहेत, कॉलेज स्टुडंट आहेत. भाऊंनी आपल्याला मस्त सबस्क्राईब वगैरे पण करून ठेवलंय. आता जाऊयात आपण मध्ये. त्यांना विचारलं थोडी इन्फॉर्मेशन वगैरे इथलं, कारण ते इथलेच स्थायिक असल्यामुळे त्यांना थोडी इन्फॉर्मेशन वगैरे आधीच विचारून घेतले मी, काय काय फिरण्यासाठी वगैरे. खूप छान व्ह्यू आहे आतमध्ये. चला ठीक आहे, आपण आतमध्ये जाऊया. चला भाऊ, बाय बाय. चला जाऊयात आपण. इकडनं आतमध्ये तुम्हाला एंट्री असणार आहे. सो आपण आतमध्ये आलो आहोत. पाहू शकता तुम्ही इथं पिंपरी चिंचवड महानगरपालिका थेरगाव बोट क्लब हे गार्डन या ठिकाणी आहे. आपण आता आतमध्ये जाऊयात. तिथे तिकीट पण आहे. सो आधी तिकीट काढून घेऊयात आणि नंतर मग आपण आतमध्ये फिरायला जाऊयात. चला तिकीट काढलं गेलंय आपलं. जाऊयात आपण आता आतमध्ये. काय भाऊ, फिरलेत? आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला या प्रकारे व्ह्यू दिसेल. या साईडला पण एक रोड आहे आणि इकडनं पण आहे. आपण आता सध्या इकडनं फिरूयात. स्मॉल डॉग. चला जाऊयात आपण आतमध्ये आता. बोटिंग कदाचित बंद आहे. बघूयात तरी. जर कोणी बोटिंग वगैरे करत असेल तर तुम्हाला तिथला व्ह्यू पण दिसेल. आतमध्ये आल्यानंतर या प्रकारे तुम्हाला इथला व्ह्यू दिसू शकतो. बघा तुम्ही या टाईप मध्ये तुम्हाला गाड्या पण आहेत. पूर्ण गार्डनची जर तुम्हाला सैर करायची असेल तर तुम्ही जाऊ शकता त्या ठिकाणी. बघा मला आले. आणि या साईडला मध्येच या साईडला आतमध्ये लहान मुलांसाठी खेळणे पण आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि समोरच फोटोशूट साठी जर तुम्हाला यायचं असेल तर बघा इथं फोटोशूट चालू आहे. या साईडला दादांनी ते फोटो शूट करतायत, पाहू शकता तुम्ही. सो गार्डन मध्ये बघा तुम्हाला या प्रकारे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पण अनेक खेळणी पाहायला मिळतील. बघूयात आपण आधी. तिकडनं फिरण्याऐवजी आपण आधी तुम्हाला थोडासा हा आतमधला जो पार्ट आहे तो दाखवूयात की कशा प्रकारे या ठिकाणी खेळणी आहेत. पाहू शकता तुम्ही आता इकडनं. बघा या टाईप मध्ये तुम्हाला खेळणे दिसतील. या साईडला बघा मध्ये जर आलेत ना तुम्हाला इथं लहान मुलांसाठी खूप छान खेळणी आहेत. बघा तुम्ही इथं पाहू शकता. या साईडला मस्तपैकी घसरगुंडी. त्या साईडला पण चढण्यासाठी बघा खूप छान खेळणी आहेत. चला आपण अजून जाऊयात पुढे. खूप छान पार्क आहे. पूर्ण असं वाटतंय आपण निसर्गामध्येच आलोय की काय. आणि खूपच छान झाडं वगैरे पण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. सो पाहू शकता तुम्ही. आपण अजून त्या साईडला जाऊयात, कारण तिकडे बाजूलाच एक तलाव पण दिसतंय आपल्याला. आधी आपण तिकडे जे बोटिंग करतायत त्यांच्या साईडला जाऊयात. चला आता पुन्हा दुसऱ्यांदा बोटिंग चालू झाली. इकडे पाहू शकता तुम्ही. आधीचे आलेत, अरे खाली गेले ते. पाहू शकता तुम्ही आता निघाले ते. आणि इथला जर तुम्ही व्ह्यू बघितला तर अतिशय सुंदर. बोटिंग मध्ये बसलोय आपण. दादा त्यांनी बसवलंय आपल्याला. बघा तिकडे साईडला. जाऊयात आपण आता पूर्ण.
सो पाहू शकता तुम्ही इथं. वा, फुल बोटिंग चालू आहे, एकदम छान व्ह्यू आहे. समोर पण बघू शकता. हा हा. येस, युट्यूबला चॅनल आहे आपलं, दिलीप वाघमोडे ब्लॉग्स. येस. चला भावांनो, आलोय आपण, झालंय कम्प्लीट बोटिंग. वाव, चला आलोय आपण आता किनाऱ्यावरती. बघू शकता, आलेत, पोचलेत सर्व. हे बघा समोर दादा ते थांबलेत. चला, झालंय. चला भावांनो, अजून एक वेळ आलो तो बाहेर, एक राऊंड मारला, परत 2 राऊंड झालेत आपल्यावाले. पण खूप जबरदस्त हाल होत्या. ज्याच्यात ताकद असावी त्यांनी जेव्हा इथं बोटिंग करण्यासाठी बाई. बघा पाणी आलंय मध्ये थोडस, पाणी बाहेर काढतायत दादा ते. बघा इकडे, इकडे बघा हे आपले, यांच्या जागेवरती मी बसलो बोटिंग करण्यासाठी. काय नाव? कृष्ण, क्रिश भाई. क्रिश भाई, क्रिश का गाणं नाव आहे त्यांचं, क्रिश भाई. क्रिश का गाणं. मस्त एन्जॉय करतायत. चला आता आलोय आपण पुन्हा किनाऱ्यावरती आलोय, जाऊयात आता वरती आपण. चला भावांनो, उतरलो आपण सगळे आता, जहाजीच्या बाहेर येत आहेत. बघा इथं खूप मजा आली, एकदम एन्जॉय. बरंच खूप दूर गेलो होतो आपण तिकडे त्या साईडला, आणि तिकडनं पुन्हा असं फिरून रिटर्न या साईडला आलो. हे बघा सगळे बोटिंग करतात. चला आता आपण थोडस अजून आपलं मध्ये गार्डन फिरायचं बाकी, आपण त्या साईडला पण जाणार आहोत. बघा सगळे आलेत आता वरती. चला आपण बोटिंग वगैरे करून आलो. आता या साईडला बघा तुम्ही, इथं बसण्यासाठी खूप छान जागा आहे. इकडे पण जर तुम्ही बघितलं, आणि मध्ये जर आले ना सकाळी मॉर्निंगला, तर काही 11 वाजेनंतर ओपन होतं. मॉर्निंगला खूप जास्त लोक येत नसतील, कारण गार्डनच आपलं 11 वाजता ओपन होतं. आणि या साईडला जर बघितलं तुम्ही, तर थोडं व्यायाम करण्यासाठी तुम्ही इथे येऊ शकता. चला इथं आपण गार्डन मध्ये फिरण्यासाठी आलो. तो बसलाय, काय नाव? आकाश लांडगे. तुझं? हा का, कसं आहे गार्डन वगैरे फिरण्यासाठी, कसं इथं? हा का, बोटिंग वगैरे केली का? मी आताच बोटिंग वगैरे पण करून आलो. चांगलं आहे का गार्डन वगैरे? नक्कीच. मस्त बसलेत बघा इकडे, समोर पण एक दादा बसलाय. चला बाय. थँक्यू. चला आपण आता वरती जाऊयात. इकडे बघा तुम्ही, खूप छान व्ह्यू आहे, झाडं वगैरे पण, आणि खूपच छान प्रकारे मेंटेन ठेवलेलं आहे गार्डन. चल बाय. चला आपण आता वरती जाऊयात. इकडनं बघा या प्रकारे तुम्हाला गार्डन दिसेल. इकडे वरती पण बरेच लोक वगैरे आले असतात, कपल वगैरे पण इकडे फिरण्यासाठी येतात. खूप छान आहे. आता बघा इथे ना वरती जाण्यासाठी जागा आहे, आपण जाऊयात वरती, आणि वरून हा पूर्ण व्ह्यू कसा दिसतो ते पण दाखवूयात तुम्हाला. बघा या प्रकारे आतमध्ये जाऊ शकतो आपण. चला जाऊयात आपण पण वरती. या प्रकारे तुम्हाला वरती जावं लागेल. चला चढूयात आपण वरती. इथं फोटोशूट चालू आहे, आय थिंक. बघा इथं लहान बाळ आहे, त्याचं फोटोशूट करतायत. जाऊयात आपण वरती. खूपच छोटी जागा आहे, छान आहे, पण लाकडाने बनवलेलं आहे. एकच माणूस जाईल. जास्त तब्येत असेल तर वरती चढता नाही येणार. व्यवस्थित जायचं फक्त. माझी तब्येत कमी आहे म्हणून वरती जाऊ शकतो मी. पाहू शकता तुम्ही किती छान आहे, पूर्ण लाकडाने बनवलेलं आहे.
आणि या ठिकाणी बघा काय लिहिलंय, मुला मुलींना बसण्यास एकत्र सक्त मनाई, म्हणजे मुलगा आणि मुलगी नाही येऊ शकत वरती, कारण त्यांचे काही रूल्स असतात. सो आपण ते फॉलो केले पाहिजेत. खूप छान व्ह्यू बघा तुम्ही इथं वरती आल्यानंतर नक्कीच या इथं या ठिकाणी म्हणजे पूर्ण लाकडाने बनवलेलं आहे. वाव. चला मी तुम्हाला साईडचा व्ह्यू दाखवतो. या साईडला बघा तुम्ही, या प्रकारे तुम्ही वरून पूर्ण गार्डन बघू शकता. बघा या साईडला फोटोशूट पण चालू आहे लहान मुलांचं. वाव. बघा या साईडला तुम्ही गार्डन कशा प्रकारे दिसतंय ते नक्कीच सांगा मला कॉमेंट करून की कशा प्रकारे गार्डन आहे. चला आता थोडा वेळ मी तो बसतो, थोडा एन्जॉय घेतो वातावरणाचा. कसं आहे, नैसर्गिक वातावरण किती छान आहे, एकदम छान वाटतंय. चला थोडं बसूया तिथं. चला वरती चढूयात आपण. इथे पण सेम पूर्ण लाकडी काम केलेलं आहे. अरे वा, छान आहे पण एकदम. वा, काय म्हणतात, जेवण करतायत बघ. चला चालतंय जेवणला बसलेत बघा इथे मित्र, एकदम आरामशीर जेवण वगैरे करतायत. छान आहे, पूर्ण लाकडाच दिसतंय. पूर्ण लाकूड नाही का ते? अच्छा, वरून कलर वगैरे केलेलं आहे त्यांनी, कलर. अच्छा, सिमेंट आहे का? ओके ओके, सिमेंटाचं आहे पूर्ण. असं वाटतंय की पूर्ण लाकूडच बसवलेली की काय. आणि इथनं ना तुम्ही समोर तलाव पण बघू शकता. खूप छान व्ह्यू आहे, पूर्ण तलाव आहे बघा इथनं. दादा ते जेवण करतायत. थोडं रिलॅक्स होण्यासाठी जर आला तिकडे पिंपरी चिंचवडला तर नक्की व्हिजिट करा एक वेळा बोट क्लब गार्डनला. ठीक आहे, थोडा वेळ आपण बसूया तिथे. चला पूर्ण गार्डन आपलं फिरलं गेलंय. आता निघूयात आपण, कारण बऱ्यापैकी सगळा पार्ट कव्हर झाला आपला. बोटिंग वगैरे पण झाली आपली. सकाळी मस्तपैकी बोटिंग करायला मिळाली आपल्याला. ऍक्च्युली इथं तुम्हाला आल्यानंतर बोटिंग वगैरे करायला नाही मिळणार, पण त्या दादांना मी रिक्वेस्ट केली, ते प्रॅक्टिस वगैरे करत होते तिथं बोटिंगची. सो त्याच्यामुळे मग आपण पण बोटिंग केली त्या ठिकाणी. खूप छान वाटलं. सो आजचा ब्लॉग आपण इथंच स्टॉप करूयात. नक्कीच मला कॉमेंट करून सांगा की आजचा ब्लॉग तुम्हाला कशा प्रकारे वाटला, आणि जे पिंपरी चिंचवड मध्ये थेरगाव मध्ये जे बोट क्लब गार्डन आहे हे कशा प्रकारे, नक्कीच कॉमेंट करून सांगा. आणि ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.